कोल्हापूर जिल्ह्यात ज्या कारखान्यांची 3400 पेक्षा कमी एफआरपी आहे अशा कारखान्यांनी 3500 रुपये आणि ज्या कारखान्यांची 3400 पेक्षा अधिक एफआरपी आहे अधिक 100 रुपये असा फॉर्म्युला मान्य केलाय। त्या धर्तीवर सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मान्य करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली। मात्र कारखान्यांनी हा फॉर्म्युला अमान्य करत दराबाबत भूमिका जाहीर करण्यासाठी मुदत जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीने 5 दिवसात दराबाबत निर्णय घेऊ असं सांगितलं। त्यामुळे ऊस दराबाबतची बैठक निष्फळ ठरली आहे। 12 नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी कारखानदारांच्या प्रतिनिधींना दिले। मात्र जोपर्यंत शेतकरी संघटनेचा प्रस्ताव मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला। जिल्हाधिकारी कार्यालयात ऊस दराबाबत तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी काकडे यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक घेण्यात आली। यावेळी कोल्हापूर विभागाच्या प्रादेशिक सहसंचालक साखरच्या संगीता डोंगरे, स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी, संदीप राजोबा, सूर्यकांत मोरे, महेश खराडे, संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक उपस्थित होते। कोल्हापूर जिल्ह्याच्या धर्तीवरच्या कारखान्यांची 3400 पेक्षा कमी एफआरपी आहे अशा कारखान्यांनी 3500 रुपये आणि ज्या कारखान्यांची 3400 पेक्षा अधिक एफआरपी अधिक 100 रुपये असा फॉर्म्युला मान्य केला। त्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी ऊसाला भाव द्यावा अशी मागणी करण्यात आली। तात्काळ याबाबत निर्णय देणं शक्य नसल्याचं सांगत कारखानदारांच्या प्रतिनिधींनी मागणी अमान्य केली। काही साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींनी ऊस दराच्या प्रस्तावाबाबत आम्हाला संचालक मंडळाशी चर्चा करावी लागेल, त्यामुळे तात्काळ निर्णय देता येणार नसल्याचं स्पष्ट केलं। यावर्षी जो काय पहिली उचल द्यायची आहे ती उचल आमची मागणी आहे 3751 रुपये। परंतु आता 8-10 दिवस आंदोलन केल्यानंतर कुठेतरी व्यावहारिक पातळीवर यायला पाहिजे। वेगवेगळ्या कारखान्यांची रिकव्हरी वेगवेगळी असते आणि म्हणून मग आम्ही आता काल कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही कारखान्यांच्यावर चर्चा होता एक मसुदा पुढे असा आला की ज्या साखर कारखान्यांची एफआरपी 3400 रुपयापेक्षा कमी आहे त्यांनी कमीत कमी 3500 रुपये पहिली उचल दिली पाहिजे आणि ज्या साखर कारखान्यांची एफआरपी 3400 पेक्षा जास्त आहे त्यांनी एफआरपी अधिक 100 रुपये द्यावेत असा एक मसुदा पुढे आलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या 2 कारखान्यांनी त्याला मान्यता दिली आहे आणि बाकीचे हळूहळू त्याला मान्यता द्यायच्या मानसिकतेत आहेत। हाच फॉर्म्युला सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा अवलंबावा अशा प्रकारची एक सूचना आम्ही आजच्या बैठकीमध्ये केली, असा आम्ही प्रस्ताव दिला। त्याच्यावर विचार करण्यासाठी म्हणून त्यांनी काही दिवस मागितले, तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना 5 दिवस म्हणजे 12 तारखेपर्यंत मुदत दिली। सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्याला सांगू इच्छितो की आजची जी बैठक आहे ते अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आणि तसं म्हटलं तर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकमेकांच्या प्रश्नांचं समाधानकारक उत्तरं देऊन समन्वयाने आजची बैठक पूर्ण झालेली आहे। मान्य राजू शेट्टी साहेब, शेतकरी संघटना आणि साखर कारखान्याचे जे MD आले होते आणि प्रतिनिधी आले होते, या सर्वांनी एकमेकांची भूमिका समजून घेतली, समस्याही समजून घेतल्या, प्रश्नही समजून घेतले आणि त्याची कायद्याच्या परिभाषेत मिळणारी उत्तरं आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना जर का वाढीव दर देता येईल का याच्याबद्दल सुद्धा बराच होकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे। कोल्हापूरमध्ये ठरलेला फॉर्म्युला शेट्टी साहेबांनी जो सांगितला तर त्याच्यावर सर्व MDs आणि कारखान्याचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालकांशी बोलून 12 तारखेपर्यंत आम्ही त्याच्यात निर्णय देतोच। त्याचबरोबर असंही झालं की 10 तारखेला मान्य साखर आयुक्त महोदयांकडे एक बैठक आहे, त्या बैठकीमध्ये याबाबत चर्चा होणार आहे। मला असं यानुसार आपल्याला सांगावंसं वाटतं की कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखावी हे आवश्यक आहे आणि ती अबाधित राखली तरच रस्त्याची वाहतूक व्यवस्थितपणे चालू राहते आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचा न्याय हक्क मिळतो। आज सर्व कारखान्यांनी असं मान्य केलं की 25 किलोमीटरच्या परिसरातील जर का शेतकऱ्यांनी थेट कारखान्यामध्ये जर का ऊस घातला तर जो एफआरपीचा दर आहे तो संपूर्णतः त्यांना देण्यात येईल आणि त्याच्यामध्ये कुठल्याही वाहतूक तोडणीचा खर्च वजा केला जाणार आहे। याबाबत सर्व कारखान्यांनी एकमताने सांगितलं आणि त्याला शेतकरी संघटनेनेही दुजोरा दिला। मला असं वाटतं की 12 तारखेपर्यंत सांगली जिल्ह्यातला हा जो दराबाबतचा प्रश्न आहे त्याच्यात अंतिम निर्णय होईल आणि तो शेतकऱ्यांना हिताचा ठरेल, कारखानदारांनाही हिताचा ठरेल आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या इथं ऊसाचे जे इकॉनॉमी आहे त्या वाढीला त्याचा नक्कीच मदत होईल।